आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कडेगाव तालुक्यातील 63 विकास संस्थांच्या 1667 शेतकऱ्यांची 16,47,33,000 रुपयांची कर्जमाफी झाली. तर तालुक्यातील 6 राष्ट्रीयकृत बँक शाखेतील 378 कर्जदार शेतकऱ्यांची 5,39,79,631 रुपये कर्जमाफी झाली असल्याची माहिती तहसीलदार अजित शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीक कर्ज माफीसाठी लाभार्थी यांची पहिली यादी शासनाने जाहीर केली. कडेगाव तालुक्यातील 1415 विकास संस्था सभासद व 738 राष्ट्रीयकृत बँकांच्या सभासदांच्या कर्जमाफीमध्ये पात्र शेतकऱ्यांची नावे योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेलं नाही त्यांनी जवळच्या महाई सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. सदरील ई-सेवा केंद्र शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी चालू ठेवण्याच्या सूचना दिलेल्या असून पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅट तात्काळ काढून घ्यावेत. तसेच आधार प्रमाणीकरण तातडीने करून घ्यावे असे आवाहनही करण्यात आले. यावेळी कडेगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विजय गोंदकर, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका विभागीय अधिकारी सुधीर पाटील उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.